आणि यानंतर बातम्यांचा घेणार आहोत नॉनस्टॉप आढावा। एनडीएकडनं उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडूंनी उमेदवारी अर्ज भरला तर काँग्रेसकडनं पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधींनी अर्ज दाखल केलाय। व्यंकय्या नायडू अर्ज भरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह एनडीएचे अनेक नेते उपस्थित होते। दरम्यान व्यंकय्या नायडूंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची जबाबदारी स्मृती इराणी आणि नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे देण्यात आली आहे। संसदीय कार्यमंत्री असलेले व्यंकय्या नायडू हे नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात। तसंच 2012 साली जेव्हा पहिल्यांदा मोदींचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलं तेव्हा नायडूंनी सर्वात आधी मोदींच्या नावाला त्यांचा होकार दिलेला होता। त्यामुळे आता व्यंकय्या नायडू विरुद्ध गांधी असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये बसपा अध्यक्ष मायावती आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वेगळंच नाट्य रंगलं। दलित प्रश्नी बोलू न दिल्यामुळे बसपा अध्यक्ष मायावतींनी सभागृहातनं वॉकआउट केलं। विशेष म्हणजे दलित प्रश्नी बोलू न देणारं भाजप सरकार नौटंकी करत असल्याचा आरोप करत मायावतींनी राज्यसभेचा राजीनामा देण्याचीही घोषणा केली आहे। साताऱ्यातल्या वाठारमध्ये भरवस्तीत 2 बिबटे शिरल्यामुळे एकच खळबळ उडाली। एका गावकऱ्याच्या घरासमोर या बिबट्याने ठिय्या मांडल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे। विशेष म्हणजे वनविभाग या बिबट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा ते हाती लागत नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती वाठार गाव आहे। भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या नागपुरातील राहत्या घरी चोरी झाली। उमेश यादवच्या घरातनं तब्बल 42,000 रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन चोरट्यांनी लंपास केला। यावेळी उमेश यादव नागपुरातच होता, मात्र परिवारासोबत तो बाहेर गेलेला असताना ही चोरी झाल्याची माहिती मिळते आहे। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला शिवीगाळ करत त्याच्या कोलकात्यातील घरात घुसण्याचा प्रयत्न एका टोळक्यानं केल्याची माहिती समोर येते आहे। मोहम्मद शमी त्याच्या कुटुंबासह बाहेर गेला होता। त्याचवेळी कार पार्किंग दरम्यान एका दुचाकी चालकाशी शमीच्या ड्रायव्हरसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतर या दुचाकी चालकानं थेट शमीला शिवीगाळ केली। शेतकऱ्यांच्या वीज बिलात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत सुद्धा वाढ झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केलेला आहे। महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्यासाठी महावितरणचे तत्कालीन एमडी अजॉय मेहता यांनी तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांची दिशाभूल केली असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे अजॉय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अभिजित अडसूळ यांची आहे। मुख्यमंत्री पंतप्रधानांची कॉपी करतात। मी मुख्यमंत्री बोलतोय असं ते म्हणतात, पण त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर ते खोटं बोलतात, यापैकी ते दुसरं काहीही सुचवत नाही असं म्हणत अजित नवलेंनी मुख्यमंत्र्यांची चांगलीच खिल्ली उडवली। ते वर्ध्यात बोलत होते। यानंतर बातमी नाशिकमध्ये शेतकऱ्यांना टोल नाक्यावरती त्यांनी केलेल्या आंदोलनाची। नाशिकमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव टोल नाका बंद पाडलाय। यावेळी स्थानिक शेतकरी आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। वाहनांकडनं केली जाणारी टोल वसुली आंदोलक शेतकऱ्यांनी बंद पाडली आहे। काल रात्री एका शेतकऱ्याला बेदम मारहाण झाली आणि या घटनेचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी पिंपळगावमधील टोल नाका बंद पाडल्याची माहिती मिळते आहे। एसआरएच्या अनेक प्रकल्पांना मान्यता देताना अनियमितता आढळून आल्यामुळे एसआरएचे माजी सीईओ विश्वास पाटलांना नोटीस पाठवण्यात आली आहे। सेवेच्या अखेरच्या काळात ताडदेव भागातील एसआरएच्या प्रकल्पांना मान्यता देताना पाटलांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे। नागपुरात मालमत्ता आणि पाणीपट्टी चुकवणाऱ्या 10 जणांच्या दारी जाऊन महापालिका आंदोलन करणार आहे। आजपासून नागपूर महानगरपालिका हे नगाडा बजाव आंदोलन छेडते। ऑक्ट्रॉय बंद झाल्यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती ढासाळू लागली आहे आणि या टॉप 10 कर बुडव्यांच्या यादीमध्ये नागपुरातील काही मॉल आणि मोठे उद्योग यांचाही समावेश आहे। धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्याचा गोळ्या झाडून खून करण्यात आलाय। धुळे शहरातल्या मध्यवर्ती परिसरात हा खून झाल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे। गुड्ड्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते। सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। नागपुरात मध्यरात्रीनंतर झालेल्या मनोज लोणकर यांच्या हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। मनोज यांच्यापासून विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या प्रियकरानं मनोज यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी ईशांत मुनघाटे या 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। यवतमाळच्या लासिना टेकडी येथील एका जावयानं आपल्या मेहुण्याचाच खून केलाय। पैसे मागण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि जावयानं कुऱ्हाडीनं वार करून आपल्याच मेहुण्याला ठार केलं। वडगाव जंगल पोलिसांनी विष्णू शेलार याच्या खुनाप्रकरणी आरोपी जावई उत्तम राजूरकरला अटक केली आहे।
मुंबईत पावसासोबतच येतात ते म्हणजे साथीचे रोग आणि यंदा साथीच्या आजारांनी आत्तापर्यंत मुंबईतल्या 14 जणांचे जीव घेतलेत। जुलै महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात डेंग्यू, गॅस्ट्रो आणि लॅप्टोच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे। मुंबईतील तब्बल 100 जणांना डेंग्यूची आणि गॅस्ट्रोची लागण झाली आहे, तर 7 लोकांना H1N1 चे इन्फेक्शन झाल्याची माहिती मिळते आहे। चीननं भारताविरुद्ध पुन्हा एकदा आग ओकण्यास सुरुवात केली। चीनचं सैन्य डोकलामधनं मागे हटणार नाही असं चीननं सांगितलंय। बीजिंगमधल्या राजदूतांच्या परिषदेत चीननं भारताला इशारा दिलाय। सध्या डोकलामध्ये चीन रस्ता बनवतंय आणि याला भारताचा विरोध आहे। चीनच्या शांघायमध्ये सोमवारी आकाशामध्ये इंद्रधनुष्य पाहायला मिळालं। हे इंद्रधनुष्य सुमारे 100 मीटरपर्यंत सरळ रेषेत आकाशात पसरलेलं होतं। हे इंद्रधनुष्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी लोकांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती।